वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. द डीप डाईव्हच्या या नवीन सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो वरवर पाहता खूपच चक्रावून टाकणारा आहे. आजची आपली चर्चा मनप्पुरम फायनान्सच्या मार्च 2026च्या आर्थिक निकालांवर आहे आणि आपलं मिशन हेच आहे की या आकड्यांमागचं रहस्य शोधायचं. कारण बघा, जेव्हा आपण एखाद्या कंपनीचा अहवाल वाचतो तेव्हा काही गोष्टी खूप विचित्र वाटू शकतात. हो, नक्कीच. आणि मनप्पुरमचे ताजे आकडे तर खरोखरच कोणालाही आश्चर्यचकित करतील असेच आहेत. अगदी. म्हणजे विचार करा, एखाद्या व्यवसायाची टॉप लाईन म्हणजे आपला जो महसूल असतो ना, तो फक्त 11% वाढतो. भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत 11% म्हणजे तशी खूपच सामान्य वाढ आहे. पण जेव्हा आपण त्या कंपनीचा निव्वळ नफा पाहतो, ज्याला आपण बॉटम लाईन म्हणतो, तर तो चक्क 311% उसळी घेतो. हेच ते आकडे आहेत जे विश्लेषकांना विचार करायला लावत आहेत. हो ना? म्हणजे हे आकडे पाहिल्यावर पहिला विचार हाच येतो की इथे ताळेबंदात काहीतरी भयंकर मोठी हातचलाखी केली असावी का? किंवा हा केवळ एक अकाउंटिंगचा खेळ असावा? अगदी. आर्थिक आकडेवारी सहसा लोकांना कंटाळवाणी वाटते, पण आज आपण हे जे उलगडून पाहणार आहोत ती गणिताची जादू खूपच रंजक आहे. खरंय. आणि हा जो विरोधाभास आहे ना, तो आर्थिक विश्लेषकांसाठी एक उत्तम केस स्टडी ठरू शकतो. म्हणजे बघा, मार्च 2026च्या तिमाहीत मनप्पुरम फायनान्सचा जो महसूल आहे तो 2,614 कोटी रुपयांवर पोहोचला. मागील वर्षाच्या तुलनेत ही केवळ 11% वाढ आहे. पण जर आपण त्यांचा इबिड्डा पाहिला तर तो 1,737 कोटींवर गेलाय. म्हणजे जवळपास 140% वाढ. अगदी बरोबर, 140%. आणि सर्वात मोठा धक्का तर तेव्हा बसतो जेव्हा आपण निव्वळ नफा पाहतो, ज्याला आपण पॅट किंवा प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणतो. तो 405 कोटींवर पोचलाय. बापरे, 405 कोटी. हो. आणि हा नफा आणि त्यासोबतच कंपनीची EPS दोन्ही चक्क 311% वाढले आहेत. म्हणजे 11% महसूल आणि 311% नफा या दोन टोकांच्या आकड्यांमधला प्रवास खूप काही सांगून जातो. हे खरंच अविश्वसनीय वाटतं. मला इथे एक साधं उदाहरण द्यावंसं वाटतं. म्हणजे समजा एखाद्या किराणा दुकानाचा गल्ला, जो महसूल आहे तो फक्त 11% वाढला, पण त्या दुकानदाराचा नफा मात्र तब्बल 311% वाढला. हे कसं शक्य आहे? ही खरोखर गणिताची जादू आहे की आणखी काही? हे बघा, इथे सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे कंपनीची परिचालन कामगिरी, म्हणजेच त्यांचा ऑपरेटिंग परफॉर्मन्स. महसुलात फक्त 11% वाढ झालेली असताना एबिदमात झालेली ही प्रचंड वाढ दाखवते की त्यांनी खर्चावर खूप चांगलं नियंत्रण मिळवलं आहे. पण इथे मला थोडा प्रतिवाद करावासा वाटतोय. म्हणजे मला हे 311%चे आकडे थोडे दिशाभूल करणारे वाटतात. असं का वाटते तुम्हाला? कारण जर आपण कॉर्पोरेट फायनान्सच्या चष्म्यातून पाहिलं तर इथे बेस इफेक्टचा खूप मोठा वाटा असावा असं मला वाटतं. म्हणजे मागच्या वर्षी याच तिमाहीत मनप्पुरम फायनान्स अत्यंत वाईट परिस्थितीतून जात होती ना. हो, मागच्या वर्षी त्यांचा नफा मोठ्या प्रमाणावर आक्रसला होता. मग तेच, म्हणजे मागील वर्षीची ती अत्यंत नीचांकी कामगिरी आणि आत्ताची कामगिरी यांची तुलना केल्यावर टक्केवारीच्या भाषेत हे आकडे अवाढव्य दिसणारच. म्हणजे हा 311% नफ्याचा आकडा केवळ एक दृष्टीभ्रम असू शकतो का? कारण कंपनी आधीच तोट्यात होती, त्यामुळे आत्ताचे आकडे फुगवून दाखवले जात आहेत असं म्हणता येईल. तुमचा हा संशय अतिशय रास्त आहे. आणि खरं तर जेव्हा एखादी कंपनी तोट्यातून किंवा अत्यंत कमी नफ्यातून बाहेर येते तेव्हा सुरुवातीचे आकडे नेहमीच फुगलेले दिसतात. या लो बेस इफेक्टमुळे या 311%च्या आकड्याला एक प्रकारची कृत्रिम सूज आली आहे, हे आपण नक्कीच नाकारू शकत नाही. म्हणजे बेस इफेक्टचा परिणाम आहे तर हे दुर्लक्ष करणं चुकीचं ठरेल. ते कसं काय? कारण बघा, जर आपण ही वार्षिक किंवा इयर ऑन इयर तुलना थोडा वेळ बाजूला ठेवली आणि लागोपाठच्या तिमाहींची म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर आकडेवारी पाहिली तर चित्र पूर्णपणे स्पष्ट होतं. म्हणजे तुम्ही डिसेंबर 2025च्या तिमाहीची तुलना थेट आत्ताच्या मार्च 2026च्या तिमाहीसोबत करत आहात. अगदी. आता कसे, जर हा केवळ बेस इफेक्टचा दृष्टीभ्रम असता तर डिसेंबर ते मार्च या काळात आपल्याला फारशी वाढ दिसली नसती, म्हणजे आकडे फ्लॅट राहिले असते. बरोबर.
पण डिसेंबर 2025 मध्ये त्यांचा महसूल 2,354 कोटी रुपये होता, जो मार्चमध्ये वाढून 2,614 कोटींवर गेला. म्हणजे तिथेही वाढ आहे. हो, आणि डिसेंबरमध्ये इबिटडा 1,321 कोटींवरून मार्चमध्ये 1,737 कोटींवर गेला आणि त्यांचा निव्वळ नफा 239 कोटींवरून थेट 405 कोटींवर पोहोचला. अरे वा, म्हणजे ही तिमाही दर तिमाही वाढ खरोखरच लक्षणीय आहे. नक्कीच. एका तिमाहीतून दुसऱ्या तिमाहीत झालेली ही सुधारणा बेस इफेक्टमुळे नाहीये. ही खऱ्या अर्थाने कंपनीच्या अंतर्गत कार्यक्षमतेत झालेली सुधारणा आहे. त्यांचं मार्जिन सुधारलं आहे. हे मान्य आहे की ही क्वार्टर ऑन क्वार्टर सुधारणा महत्वाची आहे. पण मला अजूनही एक प्रश्न पडतोय, या वाढीच्या मुळाशी नक्की काय आहे? कारण NBFC क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांसाठी खर्चाचे मुख्य दोनच भाग असतात. हो, कॉस्ट ऑफ फंड्स आणि ऑपेक्स. बरोबर. एक म्हणजे कॉस्ट ऑफ फंड्स आणि दुसरं म्हणजे शाखा आणि कर्मचाऱ्यांवर होणारा परिचालन खर्च. मणप्पुरमसारख्या कंपनीला आपला इबिडा 140% वाढवायचा असेल तर केवळ शाखांमधली लाईटची बिलं कमी करून भागणार नाही ना. हसण्यासारखं असलं तरी हे अगदी खरंय. केवळ लाईटची बिलं वाचून एवढा नफा होत नाही. मग त्यांनी नक्की केलं काय? खर्चावर असं काय नियंत्रण मिळवलं? हा कॉस्ट ऑफ बॉरोईंग असतो. गेल्या काही तिमाहींमध्ये मनप्पुरमने आपल्या जुन्या महागड्या कर्जांचं पुनर्वित्त पुरवठा म्हणजे रिफायनान्सिंग खूप चांगल्या प्रकारे केलं आहे. म्हणजे जुनी महागडी कर्ज फेडून नवीन स्वस्त कर्ज घेतली. अगदी बरोबर. आणि या रिफायनान्सिंगमुळे थेट त्यांच्या नेट इंटरेस्ट मार्जिनमध्ये वाढ झाली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या अस्तित्वात असलेल्या शाखांमधून मिळणारी उत्पादकता वाढवली. म्हणजे नवीन शाखा उघडल्या नाहीत? नाही. नवीन शाखा उघडून खर्च वाढवण्यापेक्षा त्याच कर्मचाऱ्यांकडून आणि त्याच पायाभूत सुविधांमधून जास्त कर्ज वाटप करण्यावर त्यांनी भर दिला. यामुळे महसूल जरी केवळ 11% वाढला असला तरी त्या वाढीव महसुलासाठी त्यांना कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागला नाही. हा अतिरिक्त महसूल थेट बॉटम लाईनमध्ये म्हणजे नफ्यात जाऊन जमा झाला तर? हो, आणि हेच ऑपरेटिंग लिव्हरेजचं अत्यंत क्लासिक उदाहरण आहे. वा, हे ऐकायला खूप हवी वाटते. पण सर्व काही एवढं चांगलं दिसत असताना काही धोके आहेत का? कारण मला तो 11% महसूल वाढीचा मुद्दा अजूनही खूप खटकळतोय. तो का खटकतोय तुम्हाला? कारण ऑपरेटिंग लिव्हरेज तुम्हाला एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच मदत करू शकतं ना. आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेकडे पाहिलं, जिथे रिटेल क्रेडिट आणि उपभोगाची पातळी एकदम उच्चांकावर आहे. अनेक फायनान्शियल संस्था 20 ते 25% दराने आपला टॉप लाईन वाढवत आहेत. हो, बाजारात वाढ तर आहे. मग अशा वेळी मनप्पुरमची केवळ 11% महसूल वाढ हे दर्शवत नाहीये का की ते कुठेतरी कमी पडत आहेत? हे मला एका विद्यार्थ्यासारखं वाटतं, ज्याला गणितात 100 पैकी 95 मार्क मिळाले, पण बाकीच्या विषयात तो जेमतेम पास झालाय. अतिशय अचूक उदाहरण दिलं तुम्ही. हो ना. म्हणजे भविष्यात अशा एकाच विषयावर अवलंबून राहणं किती धोक्याचं ठरू शकतं. ही 11% वाढ मला कंपनीच्या भविष्यासाठी एक मोठा रेड फ्लॅग वाटते. लोक या 311% नफ्याच्या आकड्यांनी भारावून गेले असले तरी तुम्ही जो मुद्दा मांडलात तोच कंपनीच्या दीर्घकालीन स्थिरतेसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. म्हणजे 11% वाढ खरोखरच कमी आहे? हो, 11% टॉपलाईन ग्रोथ ही सध्याच्या क्रेडिट सायकलमध्ये खूपच संथ मानली जाते आणि या संथ वाढीचं मुख्य कारण मणप्पुरमच्या बिझनेस मॉडेलमध्येच दडलेले आहे. त्यांचा संपूर्ण व्यवसाय मुख्यत्वे एकाच खांबावर उभा आहे आणि तो म्हणजे गोल्ड लोन. अरे छा, म्हणजे सर्व अंडी एकाच टोपलीत. एक प्रकारे तसंच म्हणता येईल. गोल्ड लोन हे त्यांचं मुख्य क्षेत्र आहे. हे तर एखाद्या फिल्म स्टुडिओसारखं झालं, ज्यांचा संपूर्ण नफा एकाच सुपरहिरो फ्रँचायझीवर अवलंबून असतो. जोपर्यंत ते चित्रपट चालतायत, अब्जावधींची कमाई होते. पण ज्या दिवशी लोकांना कंटाळा येईल, त्या स्टुडिओकडे दुसरा कोणताही प्लॅन नसतो. बरोबर. मणप्पुरमसाठी गोल्ड लोन हीच ती सुपरहिरो फ्रँचायझी आहे. त्यांच्याकडे मायक्रो फायनान्स किंवा कमर्शियल व्हेइकल लोनसारखे इतर पोर्टफोलिओ आहेत, पण त्यांचा आकार मुख्य गोल्ड लोन व्यवसायाच्या तुलनेत अजूनही खूपच लहान आहे. आणि एवढ्या एकाच प्रोडक्टवर अवलंबून राहणं खूप धोक्याचं आहे ना. नक्कीच. मोठी रणनीतिक जोखीम आहे ही, आणि ही जोखीम आता प्रत्यक्षात दिसायला लागली आहे. म्हणूनच त्यांच्या महसूल वाढीचा वेग मंदावला आहे. पण गोल्ड लोन तर खूप सुरक्षित मानलं जातं ना, मग तिथे महसूल का मंदावलाय? कारण गोल्ड लोन हे सुरक्षित आणि हाय यील्ड क्षेत्र असल्यामुळे आता मोठ्या बँका ह्या क्षेत्रात अत्यंत आक्रमकपणे उतरल्या आहेत. SBI किंवा HDFC सारख्या बँकांकडे कॉस्ट ऑफ फंड्सचा नैसर्गिक फायदा असतो.
म्हणजे बँकांकडे लोकांच्या ठेवी असतात, त्यामुळे त्यांना पैसे स्वस्तात मिळतात. मनप्पुरम समोर दुहेरी अडचण निर्माण होत असावी. एकतर त्यांना आपला महसूल वाढवण्यासाठी बँकांशी स्पर्धा करून व्याजदर कमी करावे लागतील, ज्यामुळे त्यांच्या नफ्याचं मार्जिन थेट कोसळेल. हो, तो एक धोका आहेच. किंवा त्यांना आपले उच्च व्याजदर आणि मार्जिन टिकवून ठेवावे लागतील, ज्याची किंमत त्यांना नवीन ग्राहक गमावून चुकवावी लागेल. म्हणजे ती 11% महसूल वाढ भविष्यात अजून खाली येऊ शकते. तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. हा एक क्लासिक ग्रोथ वर्सेस मार्जिन ट्रेड ऑफ आहे. आणि या अहवालावरून असं दिसतंय की त्यांनी या तिमाहीत वाढीपेक्षा मार्जिनला प्राधान्य दिलं आहे. पण गोल्ड लोन व्यवसायात आणखी काही धोके असतीलच ना? फक्त स्पर्धेचाच धोका आहे का? नाही, आणखी एक मोठा छुपे धोका असतो ज्याची चर्चा सहसा ताळेबंदात होत नाही. तो म्हणजे सोन्याच्या किमतीतील अस्थिरता. सोन्याचे भाव तर सतत वर खाली होत असतात. बरोबर. मनप्पुरम ग्राहकांना त्यांनी तारण ठेवलेल्या सोन्याच्या मूल्यावर कर्ज देते. समजा आज सोन्याचे भाव उच्चांकावर आहेत, त्यामुळे ते जास्त कर्ज देऊ शकतात, ज्यामुळे त्यांचा लोन बुक फुगलेला दिसतो. पण जर उद्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती अचानक 10-15% घसरल्या, तर काय होईल? बापरे. तर तारण ठेवलेल्या सोन्याचं मूल्य कर्जाच्या रकमेपेक्षा कमी होऊ शकतं. अशा स्थितीत ग्राहक कदाचित कर्ज फेडण्याऐवजी सोनं तिथेच सोडून देणं पसंत करतील. अगदी. आणि मग मनप्पुरमला ते सोनं लिलावात काढावं लागेल आणि त्यातून कर्जाची पूर्ण वसुली होईलच याची काही शाश्वती नसते. आणि यामुळे त्यांचे NPA वाढू शकतात. हो, NPA वाढतील आणि प्रोव्हिजनिंग कॉस्ट वाढल्यामुळे नफा थेट खाली येईल. म्हणूनच एकाच प्रकारच्या मालमत्तेवर इतकं अवलंबून असणं धोक्याचं ठरू शकतं. कंपनीच्या जमेच्या आणि कमकुवत बाजू समजून घेतल्यानंतर आता या सर्वांचा बाजारावर काय परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. निकालाचं रेटिंग मजबूत किंवा स्ट्रॉंग असं दिलं गेलंय. हो, शेअर बाजाराच्या अल्पकालीन दृष्टिकोनातून विचार केला तर हे सकारात्मक रेटिंग साहजिकच आहे. जेव्हा एखादी कंपनी सलग 2 तिमाहीत मार्जिन वाढवते आणि नफ्यात एवढी मोठी उडी घेते, तेव्हा बाजारात एक पॉझिटिव्ह मोमेंटम तयार होतो. म्हणजे चांगल्या भावनांमुळे स्टॉक सकारात्मक प्रतिक्रिया देऊ शकतो. हो, ट्रेडर आणि गुंतवणूकदार अशा टर्नअराउंड स्टोरीजना लगेच प्रतिसाद देतात. त्यामुळे अल्पावधीत हे चित्र खूप चांगलं दिसतं. पण दीर्घकालीन दृष्टिकोन काय सांगतो? या क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी येत्या काळात त्यांनी मनप्पुरम फायनान्सच्या कोणत्या एका मुख्य गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे? मी सांगेन की वाढीतील सातत्य म्हणजेच कन्सिस्टन्सी इन ग्रोथ हीच त्यांची खरी कसोटी असेल. दीर्घकालीन यशासाठी नुसता एका तिमाहीचा नफा पुरेसा नसतो. कारण शून्यातून वर येऊन मोठी टक्केवारी दाखवणं सोपं असतं. पण आता तो लो बेस राहिला नाहीये. अगदी. आता इथून पुढे त्यांना दर तिमाहीत 140% EBITDA वाढ दाखवता येणार नाही. आता बाजाराचं लक्ष त्यांच्या टॉप लाईनवर असेल. म्हणजे जोपर्यंत ते आपला महसूल 15-20% वेगाने वाढवत नाहीत, तोपर्यंत नुसत्या कॉस्ट कटिंगच्या जीवावर ते बाजाराला किती काळ खुश ठेवू शकतील हा प्रश्नच आहे. हो ना. आणि तिथेच त्यांच्या व्यवस्थापनाची खरी कसोटी लागणार आहे. त्यांना एकाच वेळी स्पर्धेला तोंड देऊन मार्केट शेअर टिकवायचं आहे, खर्च नियंत्रणात ठेवायचा आहे आणि व्यवसायाचं विविधीकरण पण करायचं आहे. म्हणजे आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आर्थिक जगतात केवळ हेडलाईन नंबर्स वाचून निष्कर्ष काढणं किती वरवरचं असू शकतं. नक्की. 311% नफा वाढीचा आकडा हा कोणत्याही वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर छापण्यासाठी अतिशय आकर्षक आहे. पण जेव्हा आपण त्या आकड्यांची चिरफाड करतो तेव्हा आपल्याला बेस इफेक्ट समजतो. खर्चावरील नियंत्रणाची ताकद दिसते, पण त्यासोबत जोडलेले एकांगी वाढीचे धोकेही उघड होतात. आणि आर्थिक साक्षरतेचा मुख्य गाभा हाच आहे. केवळ आकर्षक टक्क्यांवर अवलंबून न राहता ते आकडे कुठून आले हे पाहणं महत्त्वाचं असतं. मनप्पुरमने या तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे हे नक्की, पण दीर्घकालीन दक्षता आवश्यक आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या सखोल चर्चेच्या शेवटी मला एका विचार करायला लावणाऱ्या वास्तवाकडे लक्ष वेधावंसं वाटतं. कोणता विचार? हे बघा, आज मनप्पुरमने आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवून नफ्यातही गगन भरारी घेतली आहे. व्यवसायातील अनावश्यक खर्च कमी करून त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली. पण अर्थशास्त्राचा एक अतिशय क्रूर नियम आहे. तो कोणता? तुम्ही तुमच्या महसुलाची वाढ अमर्याद करू शकता, पण तुमचा खर्च कमी करण्याला एक तळाची मर्यादा असते, एक फ्लोर असतो.
हे अगदी खरं आहे. म्हणजे तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगार शून्यावर आणू शकत नाही, तुम्ही शाखांचं भाडं गायब करू शकत नाही. एक वेळ अशी नक्कीच येईल जेव्हा कपात करण्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च उरणार नाही. हो, कॉस्ट कटिंगला लिमिट असतं. मग जेव्हा ती खर्चातील कपातीची मर्यादा संपेल, जेव्हा ऑपरेटिंग लिव्हरेजची ही जादू संपुष्टात येईल, तेव्हा केवळ ती 11% मध्यम महसूलवाढ कंपनीच्या या अवाढव्य नफ्याचा डोलारा सांभाळू शकेल का? जेव्हा ताळेबंदातील सर्व कार्यक्षमता वापरून संपेल, तेव्हा फक्त टॉप लाईन ग्रोथचं उघडं सत्य उरेल, हा विचार कोणत्याही गुंतवणूकदाराला नक्कीच अस्वस्थ करू शकतो. आणि हेच सत्य त्यांच्या भविष्यातील वाटचालीची खरी दिशा ठरवेल. हे अतिशय अचूक निरीक्षण आहे. आजच्या या सखोल आणि विश्लेषणात्मक प्रवासात आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल धन्यवाद. गुंतागुंतीच्या आकड्यांमागील असेच सोपे आणि रंजक अर्थशास्त्र समजून घेण्यासाठी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत केवळ आकड्यांवर विश्वास ठेवू नका, तर त्या आकड्यांमागील कथा शोधत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.